नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करणार. शेख हसीना मोठ्या प्रमाणात उठावाच्या दरम्यान पायउतार झाल्यानंतर मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करणार आहेत. भारताचा पहिला GI टॅग केलेला अंजीर रस पोलंडला निर्यात. पुरंदर हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड भारतातील पहिला GI टॅग केलेला अंजीर रस पोलंडला निर्यात करते. ऑस्ट्रेलियाने भारतासोबत संशोधन आणि सांस्कृतिक सहयोगासाठी मैत्री अनुदानाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतासोबत विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी मैत्री संशोधन आणि सांस्कृतिक भागीदारी अनुदानाचे अनावरण केले. रुपये 920 कोटी नमामि गंगे मिशन 2.0 UP आणि बिहारमधील प्रकल्प. नमामि गंगे मिशन 2.0 अंतर्गत 4 मोठे प्रकल्प बिहार आणि UP मध्ये गंगेचे पर्यावरणीय आरोग्य सुधारण्यासाठी पूर्ण झाले. मद्रास हायकोर्टाने नोंदणी कायद्याचे कलम 77A असंवैधानिक म्हणून रद्द केले. नोंदणी कायदा 1908 चे कलम 77A मद्रास उच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषित केले. हरियाणाचे ग्राउंड ब्रेकिंग MSP धोरण. हरियाणाने MSP वर सर्व पिके खरेदी करण्याची घोषणा केली. असे सर्वसमावेशक धोरण लागू करणारे पहिले राज्य बनले आहे. आसाम रायफलचे महासंचालक म्हणून लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी आसाम रायफलचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. दिनेश कार्तिक SA20 लीगसाठी नवीन अँबॅसेडर. माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकला कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आणि एडलवाइस लाईफ पार्टनर बँक इन्शुरन्ससाठी CSFB आणि एडलवाइस लाईफ इन्शुरन्स बँकाशुरन्स भागीदारीत प्रवेश करतात. सरकारने निर्णय उलटवला. LTCG करासाठी इंडेक्शन फायदे पुनर्संचयित केले. सरकारने मालमत्ता विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफा करासाठी इंडेक्शन फायदे पुनर्संचयित केले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगट अपात्र ठरली. वजनाची आवश्यकता पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली. राष्ट्रीय भाला दिवस 2021 ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद साजरा केला जातो.